नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार. जेजुरी येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी माननीय पूनमताई कदम यांची काल महाराष्ट्र शासनाच्या MPSC परीक्षेमध्ये DYSP म्हणून निवड झालेली आहे. गेली 7-8 महिने जवळजवळ वर्षभर जेजुरी नगरपालिकेच्या कारभारावर त्यांनी स्वतःचा एक कर्तृत्वाचा ठसा उमटवलेला आहे. एक कार्यक्षम अधिकारी म्हणून त्यांनी अतिशय थोड्या कालावधीमध्ये नावलौकिक मिळवलेला आहे. आता त्यांचे आणखी पुढचं प्रमोशन म्हणजे DYSP अशा प्रकारच्या पदावर निवड झाल्यामुळे संपूर्ण पुरंदर तालुक्यामध्ये एक आनंदाचं वातावरण आहे. कारण त्या पुरंदर तालुक्याच्या स्नुषा आहेत. सासवड येथील प्रसिद्ध वकील ॲडव्होकेट नानासाहेब शिंदे यांच्या त्या स्नुषा आहेत. ॲडव्होकेट विशाल शिंदे यांच्या त्या पत्नी आहेत. त्यांच्या पण निवासस्थानी आलेलो आहोत. काल जसा निकाल जाहीर झाला त्यावेळेपासून पूनमताईंचा फोन बिझी लागतोय. कुटुंबामध्ये भेटायला गर्दी वाढलेली आहे. मित्रमंडळी नातेवाईक अभिनंदनासाठी कुटुंबामध्ये येत आहेत. अशा प्रकारचं एक आनंदाचं वातावरण या कुटुंबामध्ये आणि विशेषतः सासवड शहरामध्ये निर्माण झालेलं आहे. नमस्कार पूनमताई, आपण ही कधी परीक्षा दिली होती आणि ही कशी निवड झाली? ही परीक्षा डिसेंबर 2019 मध्ये याची जाहिरात आली होती. तसेच त्याची पूर्व परीक्षा जी आहे ती फेब्रुवारी 2020 मध्ये झाली होती आणि फेब्रुवारी 2019 मध्ये आणि मुख्य परीक्षा त्याची जुलैमध्ये झाली होती आणि त्याची देखील आपल्याला फेब्रुवारीमध्ये करण्यात आली. आता मुख्याधिकारी म्हणून किती वर्ष कार्यरत आहात? माझं मुख्याधिकारी म्हणून 2014ला राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. तर माझं जॉईनिंग मात्र 2016 पासूनच आहे. तर सध्या माझं एक 4 वर्ष मुख्याधिकारी म्हणून मी कार्यरत आहे. आता मुख्याधिकारी MPSC थ्रूच मुख्याधिकारी म्हणून निवडून आला होता? हो, MPSC थ्रूच माझं सिलेक्शन झालेलं आहे मुख्याधिकारी म्हणून. तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय? माझं BSc मॅथमॅटिक्स झालेलं आहे महिला किसनवीर महाविद्यालय येथून. आता MPSCच्या परीक्षेला खरं तर आपल्या ग्रॅज्युएशनच्या ज्ञानाचा काय फायदा झाला कारण का जनरल नॉलेजचा जास्त फायदा झाला? खरं तर MPSCची परीक्षा ही ग्रॅज्युएशन तुम्हाला हे बेसिक अट असणं हे गरजेचं आहे. त्यानुसार ग्रॅज्युएशन तुम्ही कोणत्या ह्याच्यातून केलं तरी तुम्हाला त्याचा फायदा होतो. प्लस तुम्हाला बाहेरचं जे नॉलेज आहे सामाजिक आर्थिक ज्या घटना समाजामध्ये घडतात त्याचा देखील अभ्यास असणं महत्त्वाचं आहे MPSCच्या अभ्यासामध्ये. आता बरेच विद्यार्थी मी पाहतोय अनेक वेळा बसतात परंतु त्यांना यश येत नाही. मग हे परीक्षेचं तंत्र कसं तुम्ही अवगत केलं आणि त्यासाठी विशेष तयारी काय केली? माझं सिलेक्शन MPSCची 2014ला मुख्याधिकारी म्हणून झाल्यानंतर जॉबमध्ये आल्यानंतर जॉब आणि घर आणि हे सांभाळून मला हे अभ्यासाची तयारी केलेली आहे. तसेच फक्त मेन्ससाठी थोडासा जास्त वेळ द्यावा लागतो कारण की मेन्सचा सिलेबस पूर्व परीक्षेपेक्षा खूप फास्ट आहे. त्यामुळे त्यांना स्पेसिफिक 1-2 महिने किंवा 4 महिने फुल प्लेज तयारी लागते त्यासाठी. तर त्यासाठी वेळ काढावा लागतो मेन्सच्या एक्झामसाठी. आता अभ्यासक्रमात काही बदल झालेत का MPSCच्या अभ्यासक्रमात? कारण दरवर्षी काही बदल होतात त्यामुळे पुन्हा पूर्वी केलेला अभ्यास वाया जातो. अशा प्रकारचं या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे मुलांचं म्हणणं आहे. आपल्याला काय वाटतं? नाही, म्हणजे मी जेव्हापासून परीक्षा दिली आहे तेव्हापासून खरं तर परीक्षेमध्ये जास्त बदल नाही झाले. फक्त प्रश्नांच्या स्वरूपामध्ये दरवर्षी बदल होते की तुम्हाला ह्या वर्षी सांगू शकत नाही की कोणत्या पद्धतीचे प्रश्न येतील. म्हणजे तुम्ही जर पूर्णपणे एखाद्या गोष्टीचे सगळ्या बाजूने जर विचार केला किंवा त्याचा अभ्यास केला तर मला नाही वाटत की प्रश्न कोणत्याही स्वरूपाचे आले की तुम्ही त्यांना हँडल करू शकत नाही. त्यामुळे परीक्षेच्या स्वरूपात नाही बदल होत नाही, पण प्रश्न कदाचित ह्या वेळेला ह्या सेक्शनमधून कमी येतील, आर्थिकमधून जास्त येतील किंवा हिस्ट्रीमधून ह्या वेळेला वेगळ्या पद्धतीचे विचारले जातील. पण तुमचा जर अभ्यास परिपूर्ण असेल तर तुम्ही ते हँडल करू शकता. मुख्याधिकारी सुद्धा एक स्वतंत्र पोस्ट आहे. एक नगरपालिका तुमच्या ताब्यात राहते. आता DYSP आणि मुख्याधिकारी याच्या कामामध्ये फार मोठा बदल आहे. तर हे कसं तुम्ही तयारी करणार? कारण DYSP म्हणून तुम्हाला गुन्हेगारांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात मोहीम काढावी लागते आणि ग्राउंड लेवलला मोठ्या प्रमाणात फिरावं लागतं. आउटडोअरिंग जास्त आहे. मग हा जॉब तुम्ही कशा पद्धतीने करणार?
मुख्याधिकारी ही नगरपालिकेसाठी एक्झिक्युटिव्ह पोस्ट आहे. ॲक्च्युली DYSP ही तुम्ही ज्या पद्धतीने म्हणले ह्या सगळ्या गोष्टी लागतात. त्यासाठी आपल्या महाराष्ट्र शासनातर्फे एक कंबाईंड प्रोफेशनल ट्रेनिंग प्रोग्राम CPTP ज्याला आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये सुरुवातीला फाउंडेशन आणि बाकीचे अटॅचमेंट तुम्हाला वेगळ्या ठिकाणी असतात. ते झाल्यानंतर तुमचं खास महाराष्ट्र पोलीस अकॅडमीमध्ये टेक्निकल ट्रेनिंग देखील घेण्यात येतं, ज्याच्यामध्ये तुम्हाला ह्या बाकीच्या ज्या टेक्निकल गोष्टी आहेत, गुन्हेगारी कसं आटोक्यात आणायचं किंवा तुम्हाला फिजिकल बाकीचं ट्रेनिंग त्या ठिकाणी देण्यात येतं. त्यामुळं मला वाटते की मी ते चांगल्या पद्धतीने हँडल करू शकेन. आता आपल्याला किती दिवसाचं ट्रेनिंग पूर्ण करावं लागेल आणि कधी अपॉइंटमेंट मिळण्याची शक्यता? ट्रेनिंग हा 2 वर्षाचा कालावधी जातो, पण आता सध्या कोरोनाची सिच्युएशन पाहता सांगू शकत नाही कधी जॉईनिंग येते, कारण की दरवर्षी आता ऑगस्टमध्ये ट्रेनिंग असतं. तर आता बघूयात आपण कधीपर्यंत त्यांचं ट्रेनिंग जॉईनिंग लेटर येते. ट्रेनिंग कुठे केलं जातं? ट्रेनिंग सुरुवातीचे फाउंडेशन ट्रेनिंग यशदाला होतं. अटॅचमेंट वेगळ्या ठिकाणी तुम्हाला असतात, जसे की तुम्हाला ट्रायबल एरिया, विलेज किंवा बाकीचे हायकोर्ट वगैरे अशा पद्धतीचे अटॅचमेंट असतात. आणि त्याच्यानंतर तुम्हाला टेक्निकल ट्रेनिंग नाशिकला महाराष्ट्र पोलीस अकॅडमीमध्ये करण्यात येते. त्यांचे सासूबाई इथे आहेत. काय नाव तुमचं? शैलजा नंदकुमार शिंदे. वकील साहेब तुमचं? नंदकुमार बाबुराव शिंदे. विशाल नंदकुमार शिंदे. सासूबाई सुनबाई आता एवढ्या मोठ्या पदावर जात आहेत, तुम्हाला काय वाटतंय? बरं वाटतंय, आनंद आनंद आहे. सुनबाईंना अभ्यास करण्यासाठी मोकळीक दिली, एक छोटं बाळ आहे, मग तुम्ही हे सर्व स्वतः कसं काय पद्धतीने हँडल केलं? त्या नोकरी करतायत, मग एवढा पाठपुरावा, एवढे त्यांना मोकळं वातावरण कशा पद्धतीने दिलं? आता कसं सांगायचं? सांगा सांगा, जे काय वाटतंय तुम्हाला. नाही, ते बाळ तिकडेच असतो, आजीकडे त्यांची वाई. सासूचा पाठिंबा असल्याशिवाय सून पुढे प्रगती करू शकत नाही, अशा प्रकारचं चित्र या शिंदे घराण्यात आहे. खरं तर शिंदे कुटुंब अतिशय कमी बोलणार आहे. नानांना, त्यांच्या सासऱ्यांना आपण बळबळ तिथं बसवलेलं आहे. आपला दिनक्रम आणि आपला व्यवसाय असा प्रकारचा त्यांचा स्वतःचा स्वभाव आहे. आणि सासूबाई देखील अतिशय कमी बोलणारे आहे. आपलं काम भले, कुटुंब भले, आणि खरं म्हणजे त्यामुळेच ह्या कुटुंबाची प्रगती झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. मी अतिशय लहानपणापासून या कुटुंबाला पाहतोय. आता वकील साहेब, आपल्या सुनबाई आता DYSP होत्या, मुख्याधिकारी होत्या. आता आपल्या घराची, गावाची आपल्या शान वाढली. तुमचं गाव कोणतं? पिंगोरी. खरं तर मिलिटरीमध्ये जास्तीत जास्त भरती या पुरंदर तालुक्यात सध्या पिंगोरी गावच्या लोकांची आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेलं अशा प्रकारचं पिंगोरी गाव डोंगराच्या कुशीत बसलेलं आहे. पिंगोरी गावात येऊन सासूरमध्ये अतिशय उत्तम प्रॅक्टिस या ठिकाणी ॲडव्होकेट नंदकुमार शिंदे यांनी केलेली आहे. त्यांचा मुलगा हाच वारसा त्या ठिकाणी पुढे चालवतो आहे. नमस्कार, काय नाव तुमचं? विशाल नंदकुमार शिंदे. तुम्ही काय करता? सासवड्याची प्रॅक्टिस करतो. किती वर्ष प्रॅक्टिस करता? 8 वर्ष प्रॅक्टिस. आता जेजुरीच्या मुख्याधिकारी म्हणून तुमच्या पत्नी काम करत होते, अतिशय चांगलं काम केलं. त्याच्या अगोदरही त्यांनी कामाचा ठसा आपला उमटवलेला आहे. आता DYSP झालेले आहेत, खाकी वर्दीतील आपली पत्नी, आपल्याला कसं वाटतंय? आनंद होतोय. एक प्रकारे तरुणांना इन्स्पिरेशन मिळेल असं काम केलं. आता आपल्या कुटुंबात पिंगोरी गावातून येऊन तुमची पत्नी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर यश संपादन केलेलं आहे. कुटुंबाचा यात यशामध्ये सहभाग असल्याशिवाय कुठलीही स्त्री पुढे जाऊ शकत नाही. तुम्ही असेल, तुमचे सासरे असतील, सासूबाई असतील, यांनी जो आपल्या कुटुंबातील व्यक्तीला पाठिंबा दिला, अभ्यासाला वेळ दिला, परीक्षेची तयारी करायला वेळ दिला, तर यामध्ये कुटुंबाचा सहभाग हा फार महत्वाचा आहे. तुम्ही तुमचे पती म्हणून तुम्हाला या यशामध्ये कुटुंबातील कोणाचाच जास्त सहवास वाटतो की ज्यामुळे तुमच्या पत्नी यामध्ये या मोठ्या पदापर्यंत पोहोचलेल्या आहे? खरं म्हणजे माझ्या आई वडिलांचंच जास्त सपोर्ट आहे तिला. वेळेचे नियोजन त्यांनी उत्तम प्रकारे केल्यामुळे आज यश मिळलेलं आहे. पूनमताई, हा तुम्ही एक षटकार मारलेला आहे. पुरंदरच्या दृष्टिकोनातून अतिशय अभिमानाची बाब आहे. पुरंदरला तुमचा निश्चितच गौरव आहे, आपला सत्कार होईल. परंतु आपलं जे कर्तृत्व आहे, आपली जी चिकाटी आहे, अभ्यासाबाबत आपण जो लग्नानंतर देखील जो अभ्यास केला आणि समाजासमोर एक आदर्श ठेवलेला आहे, आपल्याला काय वाटतं की आता आपण आपल्या समाजातील मुलींनी, मुलांनी या परीक्षेची कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे आणि कशा प्रकारे यश मिळवले पाहिजे? नवीन जे स्पर्धक विद्यार्थी आहेत, ग्रॅज्युएट झालेले विद्यार्थी आहेत, जे परीक्षेला
परीक्षा देऊ इच्छित आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगू इच्छित? सर्वप्रथम मला सांगावंसं वाटतं की ह्या परीक्षेचं स्वरूप काय हे समजून घेण्यात यावं आणि तुम्ही तयारी करताना खास असं मी म्हणू नये की मी PSI ची तयारी करतोय म्हणून. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी स्पर्धा परीक्षेसाठी जाता तेव्हा तुम्ही टार्गेट तुमचं जास्त ठेवा. म्हणजे तुम्ही जर MPSC देणार असेल तर तुम्ही विचार करा की मला UPSC ची पण तयारी करायची आहे. MPSC ची तयारी सायमल्टेनियसली होते. म्हणजे मी पण माझी सुरुवातीची तयारी UPSC थ्रूच केली. मला मुख्याधिकारी जेव्हा पोस्ट लागली तेव्हा मी खास स्पेसिफिक कोणताही MPSC चा अभ्यास केलेला नाहीये. जस्ट जाऊन परीक्षा दिली आणि मी ती पास झाली का तर माझा UPSC चा अभ्यास झाला होता. तशाच पद्धतीनं तुम्हाला PSI चे टार्गेट किंवा तुम्ही STA असिस्टंट असे खास स्पेसिफिक मुलं ह्याच्यामध्ये टार्गेट ठेवून असेल की मला हेच फक्त पोस्ट पाहिजे ह्याच्यावरचं मी अपेक्षा बाळगणार नाही. तर तसं न करता तुम्ही टार्गेट जास्त ठेवा, परीक्षेचं स्वरूप समजून घ्या, पास्ट इयर क्वेश्चन पेपरचे ॲनालिसिस जास्त करा, सिलेबस काढा. ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला एक टार्गेटेड अप्रोच जो म्हणतो की उदाहरणार्थ भरमसाठ 10 पुस्तकं वाचण्याच्या ऐवजी एकच पुस्तक 10 वेळा वाचावं, जे एक्झामसाठी जास्त गरजेचं आहे. हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. लहानपणी शाळेत शिकत असताना किंवा महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना तुम्हाला वाटलं होतं की आपण कधी DYSP होऊ किंवा मुख्याधिकारी होऊ किंवा आपलं काय स्वप्न होतं आणि प्रत्यक्ष आपण कोणत्या स्टेजला आहात? मी म्हणजे जेव्हा 10वीत असताना मला थोडंसं सिव्हिल सर्व्हिस बद्दल क्रेज होती. 11वीला असताना मी ज्ञानेश्वर मुळेंचं माती पंख आणि आकाश हे पुस्तक वाचलं होतं. त्यावेळेला मला सिव्हिल सर्व्हिस किंवा IAS किंवा IFS अशा पद्धतीची थोडीफार क्रेज होती. मग त्या ह्याने मी सुरुवातीचं माझं ॲडमिशन देखील मला सायन्सला चांगले मार्क्स असताना देखील मी मेडिकल किंवा इंजिनिअरिंग म्हणजे जनरली त्यावेळेला ट्रेंड जो असतो त्यावेळेला न जाता मी BScला रादर चूज केलं की ठीक आहे आपल्याला BSc करत करत इकडे थोडंफार आपल्याला माहिती घेता येईल, अभ्यास करता येईल. त्या पद्धतीने मी BScला ॲडमिशन घेतलं आणि सुरुवातीचे 3 वर्ष ग्रामीण भागातले असल्यामुळे एवढा माहिती मिळाली नाही. त्या काळामध्ये जसं इंटरनेट आत्ता किंवा व्हॉट्सअप ह्याच्या माध्यमातून आपल्याला जी माहिती लवकर मिळते, समजा एखादी घटना घडली तर जी एक प्रकाशाच्या वेगाने जी आपल्यापर्यंत माहिती पोहोचते तशा पद्धतीनं एवढं खूप म्हणजे टाईम गॅप असायचा की ती माहिती लवकर मिळायची नाही, पुस्तकं मिळायची नाही. त्यामुळे थोडंसं प्रिपरेशनला वेळ लागला. पण माझं हे पहिल्यापासून कुठे ना कुठेतरी एक लहानपणीपणे किंवा कॉलेजमध्ये असताना हे स्वप्न होतं की आपण सिव्हिल सर्व्हिसमध्ये जायचं आहे. वकील साहेब तुम्हाला काय सांगायचं? नाही, माझे थोरले बंधू DYSP होते. DYSP म्हणून रिटायर झाले आणि त्यांचा वारसा आता माझी सुनेनीचा हरवला पुढे. तुम्हाला काय वाटतं सांगा? जास्तीत जास्त तरुणांनी आदर्श घेऊन स्पर्धा परीक्षा द्यावीत, यश संपादन करावं आणि भारताला जास्तीत जास्त पुढे नेण्याचा प्रयत्न. शिंदे कुटुंबियांनी शिक्षणावर भर दिलेला आहे पहिल्यापासून. त्यांचे ॲडव्होकेट नंदकुमार शिंदे यांचे व थोरले बंधू देखील DYSP होते. दुसरे बंधूही देखील रिटायर आहेत. दुसरे बंधूही कोऑपरेटिव्ह खात्यामध्ये चांगल्या पदावर होते आणि आपल्या सुनेला त्यांनी मुलांना चांगलं शिक्षण दिले, पुतण्यांना चांगलं शिक्षण दिले आणि आपल्या सुनेलाही त्यांनी उच्च शिक्षण देऊन अशा प्रकारे स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करण्यासाठी जाणीवपूर्वक कुटुंबाने वेळ दिलेला आहे. म्हणजे या यशामध्ये त्यांच्या सासऱ्यांचा, सासूचा आणि आपल्या पतीचाही सहभाग असल्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे. त्यांची छोटी कन्या आहे. आता कन्या छोटी असताना देखील आपण अभ्यासावर कशा प्रकारे कॉन्सन्ट्रेशन केलं? मुली लहान असताना ॲक्च्युली ह्याच्यामध्ये माझ्या आईचा खूप मोठा सहभाग आहे. कारण की कधी कधी जॉबमुळे किंवा खास एक्झामच्या तयारीसाठी थोडंसं त्यांच्याकडे दुर्लक्ष व्हायचं. मग तेव्हा तिनं खूप सपोर्ट केला की नाही तू कर प्रिपरेशन, मी बघते त्यांच्याकडे. मला 2 मुली आहेत आता 5.5 वर्षाच्या. तर म्हणजे तिचा खूप सहभाग आहे माझ्या यशामध्ये. जसं माझ्या घरच्यांचा इकडच्यांचा आहे, सासू-सासऱ्यांचा आणि नवऱ्याचा आहे, तशा पद्धतीने आईचा देखील खूप सहभाग आहे. आणि म्हणजे मला एक ती असल्यामुळे एक असं बॅकबोन भेटलं की ठीक आहे मी हे करू शकते की तिकडचं जॉब आणि हे करत सुद्धा मी अभ्यास करू शकते. तर मला म्हणायचे की म्हणजे कुणाचा घरातल्यांचा सपोर्ट असल्याशिवाय ही गोष्ट होत नाहीये. सुरुवातीला DYSP बद्दल म्हणजे मी हा प्रेफरन्स देऊ का नको असं खूप वेळा विचार मनात आला होता की DYSP देऊ का नको. पण जेव्हा नंतर त्याचं जॉब प्रोफाईल बघितलं किंवा मला बाकीचे 1-2 जे ऑलरेडी DYSP मुली आहेत म्हणजे पर्टिक्युलरली मुली भल्यांदा विचार करतात की DYSP मी प्रेफरन्स देऊ का नको. मुलींना पोलीस ह्याच्यामध्ये थोडंसं विचार करतात की नाही मला इकडे जायचं नाही, रादर दॅन मी त्यापेक्षा दुसरी कोणती महसूल तहसीलदार किंवा BDO ही पोस्ट मी रादर दॅन प्रिफर करेन. तर मला तो बघितला त्या मुलींना भेटल्यानंतर ज्या माझ्या 5 सिनियर्स आहेत वगैरे, तर मला थोडंसं त्याबद्दल पॉझिटिव्ह वाटले की ठीक आहे नाही आपण DYSP प्रेफरन्स देऊ शकतो आणि आपण ती गोष्ट करू शकतो.
त्यामुळं मला असं वाटतं की ह्या खूप गोष्टी मॅटर करतात. तुमच्या आई वडिलांची काय परिस्थिती, त्यांची काय नाव आहे, त्यांचं गाव कोणतं? माझ्या आईचं नाव अनुराधा आहे आणि वडिलांचं नाव मोहन कदम आहे. राहणार बावधन, तालुका वाई इथे आहे. माझे वडील शेतकरी आहेत आणि म्हणजे त्यांचं शिक्षण देखील पहिल्यापासून जास्त झालेलं नाही आहे, पण फक्त आईचं लहानपणापासून होतं की जे आसपास जे बघितलं होतं की मुलीनं शिक्षण घेतलं पाहिजे आपल्या मुलीनं, म्हणजे रादर त्या आजूबाजूची परिस्थिती कशी असताना आपल्या मुलीनं शिक्षण घेऊन केलं पाहिजे. तर तिचा खूप रोल आहे. म्हणजे इवन माझं ग्रॅज्युएशनला पण मला तिनं खूप सपोर्ट केलेला आहे किंवा मला बाकीची जी मुलींना रात्र खूप एक मुलगी असल्यानंतर एक घरामध्ये जी कामं करावी लागतात की ठीक आहे आता थोडी मोठी झाली म्हणल्यानंतर तिला ही गोष्टी आल्या पाहिजेत बेसिक असा विषय असतो, तो तिनं कधीच हे केलेला नाहीये. ती त्यापेक्षा म्हणायची की नाही तू अभ्यास कर आणि म्हणजे लग्नाच्या अगोदर पण ते तसंच आणि लग्नानंतर पण इकडच्या घरच्यांनी पण मला तशा पद्धतीचा सपोर्ट केलेला आहे. आई वडील, सासू सासरे आणि पती यांच्या सपोर्टमुळेच मी या पदापर्यंत यश मिळू शकले, अशा प्रकारचं मत या ठिकाणी ज्यांची निवड DYSP म्हणून झालेली आहे त्या जेजुरीच्या मुख्याधिकारी पूनम कदम यांनी व्यक्त केलेलं आहे. आणखी काय सांगायचं? मी फक्त मुलींना सांगायचं आहे पर्टिक्युलरली ग्रामीण भागातल्या की तुमचं शिक्षण वगैरे किंवा तुमचं जस्ट तुम्ही आतापासून शिकत असताना वगैरे तुम्ही बाकीच्या गोष्टी विचार न करता की मला एखादी गोष्ट जमेल किंवा नाही जमेल, तर तुम्ही जो आत्ता अभ्यास करताय तो व्यवस्थित अभ्यास करा. कारण की MPSCला सुरुवात करताना पहिला अभ्यास असतो की तुम्ही 8वी ते 10वी पर्यंतची किंवा 5वी ते 10वी पर्यंतची पुस्तकं वाचायची. जर आपणच ती अगोदर वाचली तर परत वाचण्याची गरज पडत नाहीये. त्यामुळे आत्तापासून जो तुम्हाला अभ्यास आहे तो तुम्ही व्यवस्थित करा आणि ह्या परीक्षेकडे पॉझिटिव्हली तुम्हाला बघता येईल. या परीक्षेमधून सुद्धा चांगल्या पद्धतीने यश देता येईल. फक्त टार्गेटेड अप्रोच आहे. अपयश आलं तरी हार मानू नका, कारण की हे एंड नाहीये हा सगळ्या गोष्टीचा. म्हणजे मला पण हे पहिल्या अटेम्प्टमध्ये मला पण हे सक्सेस भेटलेलं नाहीये. मला पण खूप वेळा अपयशाचा सामना करावा लागलेला आहे. खूप वेळा मी पण इंटरव्ह्यू दिले, मुख्य परीक्षा दिले, सिलेक्शन नाही झालं, ठीक आहे, पण त्याच्यानंतर देखील ट्राय करत राहिले. म्हणजे पेशन्स ही गोष्ट आपण जी म्हणतो ती ह्या फील्डमध्ये खूप गरजेची आहे, जे तुम्हाला शिकवतो. धन्यवाद. तुमच्याला काय ठीक.